हाय, मी आराध्या आणि आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे आम्ही सगळेजण छान असे रेडी होऊन चाललोय फिरायला आणि वर्षाची सुरुवात अशी काहीशी करतोय आणि इथे मामाबाची एकदम टकाटक रेडी झालेले होते. त्यानंतर रिक्षामध्ये बसलो आणि समर्था बघा फिरण्यासाठी ऑलवेज रेडी असते. तिला खूप जास्त फिरायला आवडतं. त्यामुळे समर्थाच्या वर्षाची सुरुवात अशी काहीशी करत होतो आम्ही. तिला असं फिरायला वगैरे घेऊन आलेलो, जे की तिला खूप आवडतं. त्यानंतर समर्थाचं लक्ष तर ह्या टॉयजवरच होता. सारखी इकडे-तिकडे बघत होती. त्यानंतर इथे गावठी भाज्या वगैरे म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या घेण्यासारख्या. त्याच्यानंतर सुकी मच्छी पण खूप छान होती. पण आम्ही पहिले बीचवर गेलो. कारण समर्थाला कसं बीचवर जायची घाई म्हणजे तिला बीचवर खूप आवडतं. तो थंड हवा, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या क्यूटशा सायकल होत्या, जिथे की समर्थाचे थोडेसे छोटेसे व्हिडिओज, फोटोज काढले. समर्थाचा मूड असेपर्यंत. फिरायला तिला आवडतं, पण त्या वाळूतनं तिला बिलकुल चालता येत नाही. असं घाण लागली की मग रडत बसते. त्याच्यानंतर इथे मामा आणि आईसोबत फिरत होती आणि मग बसवलं तिला जीपमध्ये, जे की तिला खूप जास्त आवडलं. म्हणजे फिरायला तिला म्हणजे उठतच नव्हती इथून. जबरदस्ती तिला उतरावं लागलं खाली आणि बाकीचं तर तिला असं रेतीत वगैरे फिरायला जास्त नाही आवडत, पण हे असं जीप असं म्हणजे राईड वगैरे करायला आवडतात. त्याच्यानंतर गेलो पुन्हा मार्केटमध्ये म्हणजे घरी जायला निघालो. तिथेच वाटेत मला हे आंबा दिसला, जो की मला खूप आवडतो मसाला लावलेला. तो मी घेतला, तो खाल्ला आणि त्याच्यानंतर हॉटेलला गेलो. इथे सर्वांनी वडापाव घेतलेला आणि मॅडम तर माझ्या फक्त त्यांच्या तोंडावर बघत होत्या. कारण तिला देण्यासारखं काहीच गोष्टी इथे नव्हत्या. त्यानंतर तिला मनवण्यासाठी आणलं इथे गार्डनमध्ये, जिथे की तिला खूप जास्त आवडलं आणि इथे तिला ना बऱ्याच साऱ्या गोष्टी ना खेळण्यासारख्या होत्या. त्याच्यानंतर इथे घसरगुंडीमध्ये बसवलं, पण तिथे तिला काही म्हणजे पहिल्यांदाच बसली त्यामुळे खूप जास्त घाबरत होती. त्याच्यानंतर मामासोबत येते बघा, तिचा खूप सारा एन्जॉय चालू आहे आणि यावर्षी समर्थाच्या वर्षाची सुरुवात तर खूप मस्त अशी आम्ही केलेली की आणि त्याच्यानंतर मंदिरात गेलो, तिथे दर्शन घेतलं आणि थोडा वेळ इथे घालवला. खूप शांत जागा होती एकदम आणि त्याच्यात थंड वातावरण, हवा वगैरे होती आणि 2025 तर आमच्यासाठी खूप जास्त खराब गेलं. म्हटलं 2026ची तरी सुरुवात खूप छान करूया. तशी सुरुवात छान झाली आहे, पण पुढे काय होणार माहीत नाही. सो आजचा व्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा छोटासा मिनी व्लॉग आवडला असेल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.